श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्याय 7चा सविस्तर मराठी अर्थ ऐकणार आहोत. या आधीचेही अध्यायाचे सविस्तर अर्थ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, तरी प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्या. नक्की ऐका, कारण खरोखर जीवन बदलणारे असे हे अर्थ आहेत, असे ज्ञान आहे. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अध्याय 7. या अध्यायात स्वामी समर्थ आणि भक्त यांच्यातील अतूट नातं किती गहिरे आहे हे सांगितले आहे. स्वामी केवळ उपदेश देत नाहीत, तर भक्तांच्या जीवनात प्रत्यक्ष उतरून त्यांचे कल्याण करतात. हे या अध्यायाचे मुख्य सूत्र आहे. गुरु म्हणजे आधारस्तंभ. प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत आपल्याला ताकद देणारे, आपल्याला ज्ञान देणारे, आपल्याला दिशा दाखवणारे गुरु असतात. या अध्यायातून स्वामी स्पष्ट करतात की गुरु हा भक्तांच्या जीवनाचा आधारस्तंभ असतो. ज्याप्रमाणे वादळात झाडाला आधार लागतो, त्याप्रमाणे संकटात, अडचणीत सापडलेल्या भक्ताला गुरुचा आधार जीवन वाचवतो. गुरुचा आधार अशा वेळी खूप गरजेचा असतो. जो भक्त गुरुचरणी पूर्ण शरण जातो, त्याच्या आयुष्यातील भीती, चिंता आणि अस्थिरता हळूहळू नष्ट होते. भक्तांची परीक्षा आणि स्वामींची लीला. या अध्यायात स्वामींच्या लीलाचा गूढ अर्थ सांगितला आहे. स्वामी कधी कधी भक्तांची परीक्षा घेतात, पण ती शिक्षा नसून भक्ती दृढ करण्यासाठीच असते. पण आपल्याला वाटतं की स्वामींची मी एवढी सेवा करतो, एवढी सेवा करते, तरी मला स्वामी मदत कराय धावून काय येत नाहीत. पण ती शिक्षा नसून त्यात आपल्याला खरी ताकद देणारी ती दिशा असते, ती शिक्षा असते. भक्ताला जेव्हा वाटते स्वामी माझ्याकडे पाहत नाहीत, तेव्हा स्वामी सर्वाधिक जवळ असतात, कारण त्यातूनच आपल्याला ते ताकद, नवे शिक्षण, नवी शिकवण देत असतात. हा गूढ संदेश या अध्यायातून मिळतो. श्रद्धा ढळू नये. अध्याय 7 मधील अत्यंत महत्त्वाचा संदेश म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी श्रद्धा ढळू देऊ नका. स्वामी समर्थ सांगतात, श्रद्धा हीच भक्तांची खरी संपत्ती आहे. जो भक्त संकटातही स्वामींचे नाव घेतो, त्याचा उद्धार निश्चित आहे. संकटातही जो शांत राहतो, जो सुख दुःखात सम राहतो, तो खरा ज्ञानी होय. त्याचा उद्धार निश्चितच ठरलेला असतो. अहंकार विरुद्ध नम्रता. या अध्यायात स्वामी समर्थ अहंकाराचे दुष्परिणाम स्पष्ट करतात. अहंकार हा माणसाच्या जीवनातला खरा शत्रू असतो. तो जीवन मागे ओढण्यासाठी अहंकार खूप वाईट असतो. अहंकार माणसाला गुरुपासून दूर नेतो, चांगल्या आयुष्यापासून दूर नेतो. नम्रता माणसाला गुरुच्या अधिक जवळ नेते, आयुष्य सुंदर करायला मदत करते. जो स्वतःला मोठा समजतो, त्याच्यावर कृपा उशिरा होते. जो स्वतःला शून्य मानतो, त्याच्यावर स्वामी तत्क्षणी कृपा करतात. गुरुसेवा आणि नामस्मरण. अध्याय 7 मध्ये हे ठामपणे सांगितले आहे की गुरुसेवा आणि नामस्मरण हेच खरे साधन आहे. मोठे यज्ञ, उपवास, विधी यापेक्षा शुद्ध मनाने केलेले स्वामी स्वामी हे नामस्मरण अधिक फलदायी ठरते. नक्की ऐका भक्तांनो. उपवास, विधी, मूर्तीपूजा करायची एकीकडे आणि दुसरीकडे
प्रत्येक जीवात देव पाहायचा नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही. नामस्मरण करणे, प्रत्येक जीवात देव पाहणे, स्वामी पाहणे, गुरु पाहणे हीच खरी भक्ती आहे. प्रारब्ध आणि स्वामी कृपा. स्वामी या अध्यायात सांगतात की प्रारब्ध टळत नाही, पण स्वामी कृपेने त्याची तीव्रता कमी होते. दुःख येते, पण ते भक्ताला मोडून न टाकता अधिक मजबूत बनवते. अध्याय 7 मधील जीवनबोध. गुरुवर संपूर्ण विश्वास ठेवावा. संकटात संयम सोडू नये. अहंकाराचा त्याग करावा. नामस्मरण कधीही थांबवू नये. गुरुचरणी शरणागती स्वीकारावी. आजच्या काळातील संदेश. आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जीवनात अध्याय 7 आपल्याला मानसिक स्थैर्य देतो. स्वामी आपल्याला शिकवतात की बाहेरील परिस्थिती नाही, तर आतली श्रद्धा आपले आयुष्य बदलते. या अध्यायाचा निष्कर्ष इथे आपण पाहूयात. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7 हा आपल्याला शिकवतो की अहंकार सोडा, मीपणा गाजवू नका आणि नामस्मरण करा. मूर्तीपूजा करण्यापेक्षा नामस्मरणाला महत्त्व द्या. नामस्मरण करा, तुमचं मन प्रसन्न होईल, घरात सुख शांती नांदेल आणि तुमचे जीवन सुखकर होईल. तो जीवन जगण्याची दिशा देणारा हा अध्याय आहे. जो भक्त हा अध्याय श्रद्धेने ऐकतो, वाचतो, त्याच्या जीवनात स्वामींची कृपा निश्चित प्रकट होते. कारण हा अध्याय ऐकल्यावर नामस्मरण करणे कोणीही सोडून देणार नाही. नक्की सर्वजण नामस्मरण करतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. काही चुकलं असेल तर क्षमा असावी.